हसमुख जोशी यांचाही सत्कार होईल आमच्या मुख्य व्यासपीठावर. लगेच आपण मॅचकडे सुद्धा वळणार आहोत, कारण की काही सन्मान अजूनही ड्रिंक्स ब्रेकमध्ये करणार आहोत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स, मनीष पाटील सर. धन्यवाद. स्वागत कक्ष. वेळापत्रकातला दुसरा सामना आपण पाहतोय आणि दरवर्षीप्रमाणे ही तारीख सर्वांनी कॅलेंडरमध्ये लिहून ठेवलेली आहे की 29 नोव्हेंबर म्हणजे SSCC ट्रॉफीची सुरुवात. आणि आजचा दिवस सर्व क्रिकेट रसिकांसाठी एक वेगळा अनुभव. ऑफस्टमच्या बाहेरचा ब्लॉक हॉल डिलिव्हरीचा अटॅक, गुडघ्यावर बॅलन्स करून कव्हरला खेळण्याचा प्रयत्न होतो. पॉवर प्ले आहे आणि या पॉवर प्लेमध्ये तेच अप्रोच दाखवावे लागतील फलंदाजांना. बघ, ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल होता आणि त्या बॉलवर कमिट झाले होते बॅटर. दरम्यान तेजस म्हात्रे बॅक टू बॅक 3 डॉट बॉल्स आणि बादल म्हात्रे यांची एक अप्रतिम दर्जाची श्रेणीची गोलंदाजी रिची प्रतिष्ठान देसाई या संघाकडून पाहायला मिळते. पंचाच्या डावीकडून स्टार्ट घेतात ओव्हर द विकेट. मोठा रनअप. यावेळेस पुढे सरकले, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल आणि बॅटचा संपर्क झाला पण त्यानंतर बॉल रिकोशिएट झालाय कव्हरला. शरीराचा संपर्क होऊन आता चौथ्या चेंडूवर भालगाव या संघाची पहिली धाव नोंद केली जाते स्कोर शीटवर. धावसंख्या नोंदक अशोक पाटील अचूक अपडेट्स आम्हाला सातत्याने देत आहेत आणि त्याचमुळे प्रेक्षकांना ते आकडे ऐकायला मिळत आहेत. 4 चेंडूचा खेळ संपलाय, 1 धाव. वेळेबद्दल समयसूचक राहणं हे प्रत्येक संघाचं कर्तव्य राहील, कारण जर तुम्हाला पेनल्टी नकोय तर मग त्यासाठी तुम्हाला जबाबदारीचं क्रिकेट खेळावं लागणार आहे. एकूण 12 संघांना प्रत्येक दिवशी आपण सहभाग देतोय, चांगलं क्रिकेट खेळवण्याचा प्रयत्न करतोय, 5-5 षटकांचं क्रिकेट खेळवण्याचा प्रयत्न करतोय. षटकांमध्ये कपात होत नाहीये, हीच खासियत आहे SSCC ट्रॉफीची. आणि सातत्याने म्हणूनच प्रत्येक संघाची प्रथम पसंती म्हणून SSCC ट्रॉफीकडे पाहिलं जातं. अराउंड विकेट लेफ्टी बॅटरसाठी शॉट ऑन पुल करायचा प्रयत्न होता. क्रीज बॉक्सचा वापर करून ऑफस्टमच्या बाहेर सरकून खेळण्याचा प्रयत्न. बॉल शरीरावर आदळलाय. लेग बायची 1 धाव मिळेल. एका धावेने धावफलक पोहोचतोय 2 आकड्यावर. 2 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. 5 चेंडूंचा खेळ संपलेला आहे आणि आतापर्यंत या षटकावर वरचष्मा रिची प्रतिष्ठान देसाई या संघाचा राहिला. नाणेफेक जिंकून त्याने क्षेत्ररक्षण निवडले आणि एक स्ट्रॉंग बॉलिंग अटॅक घेऊन ते खेळत आहेत आणि त्याचाच कुठेतरी एक चांगलाच प्रत्यय गोलंदाज बादल म्हात्रेच्या वतीनं दिसून आलेला आहे. 1 धाव त्यांनी आतापर्यंत फक्त खर्च केले. मोठ्या स्ट्रोक पासून फलंदाजांना वंचित ठेवले. पुढे सरकले, मिड ऑफ नाही आणि त्याचमुळे 1 धाव मिळेल. लॉंग ऑफला बॉल अडवला जाईल तोपर्यंत एका धावेची नोंद होईल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे भालगावची बिनबाद 3 रन्स विदाउट लॉस. आपण सन्माननीय साईदादा शेलार यांचं कर्तृत्व गेल्या कित्येक वर्षांपासून समाजकारणामध्ये पाहतोय, कित्येक वर्षांपासून क्रिकेटच्या खेळामध्ये पाहतोय. भारताचे लाडके पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत, तसेच महाराष्ट्राचं उज्ज्वल नेतृत्व सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन, तसेच ठाणे जिल्ह्यातील एक वरिष्ठ नेता सन्माननीय रवींद्र चव्हाण यांच्या आशीर्वादाने सन्माननीय साईदादा शेलार हे सुद्धा या परिसरामध्ये विकासाची कामं करतायत, नागरिकांसाठी झटतायत, त्यांच्या अडीअडचणींना ओळखतायत आणि त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करतायत. आणि त्यातल्या त्यात साईदादा शेलार यांचा हा मित्रपरिवार जो आपण पाहतोय, ती एक स्ट्रेंथ आहे साईदादांची. आणि त्याचमुळे त्या मित्रपरिवाराच्या मदतीनं जनसंवाद साधताना खूप चांगलं कार्य मागच्या कित्येक वर्षांपासून लोकप्रतिनिधी या नात्याने साईदादा करतायत. पहिल्या षटकाचा खेळ तर गोलंदाजीच्या नावावर राहिलेला आहे आणि आता सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवर मयूर म्हात्रे येत आहेत ऑपोजिट एंडनं. स्ट्रायकर एंडला फलंदाज तेजस स्ट्रगल करताना पाहायला मिळालेत. 5 चेंडू फेस केलेत, फक्त 2 धावा मिळाल्यात. स्वीप केल्या बॉलला, क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगला पोहोचतील तोपर्यंत 1 सिंगल होईल पूर्ण. अजूनही बॉल कलेक्ट झाला आणि त्याच संधीचा फायदा उचलताना एका धावेला दुसऱ्या धावेत रूपांतरित केले आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 5 या आकड्यावर. धावसंख्येला पिवळा कंदील लागलेला आहे. 5 षटकांच्या क्रिकेटमध्ये धावसंख्येला हिरवा कंदील लावण्याची गरज असते. मागच्या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर 60 ओलांडली होती पहिल्या डावामध्ये आणि त्या धावा चेस झाल्या नव्हत्या. त्याचमुळे 50च्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करावाच लागेल भालगाव या संघाला आणि त्यासाठी फलंदाज प्रयत्न करतायत. पण देसाई संघ हा गोलंदाजीच्या बाबतीत वरचढ ठरलेला आहे. कित्येक वर्षांचा तो वारसा ते जोपासतायत.
लेंथ बॉल होता, ड्राईव्ह केलं, क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला आहे. आणि त्यातल्या त्यात मी कॅप्टनचं कौतुक या निमित्तानं करीन की डीपमध्ये 2 क्षेत्ररक्षक आहेत, 3 क्षेत्ररक्षक आहेत. तर ज्या ठिकाणी स्ट्रोक एक्झिक्यूट होत आहेत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत आणि त्याचमुळे गॅप शोधण्याचा प्रयत्न करतायत, ताकद लावण्याचा प्रयत्न करतायत, वेळ जुळवण्याचा प्रयत्न करतात फलंदाज. पण त्यांच्या पदरी सातत्याने निराशा पडते. सिंगलवरच त्यांना समाधान व्यक्त करावं लागते. धावसंख्या झालेली आहे 6 धावा, 6 रन्स विदाउट लॉस. बघा, विकेट वाचवून खेळण्याऐवजी कधी कधी रिस्क घेतलेली पत्करली जाते. जेव्हा आपण मर्यादित षटकांच्या फॉर्मॅटमध्ये क्रिकेट खेळतो, तुमच्याकडे 30 चेंडू असतात आणि त्याचमुळे 30 पैकी कमीत कमी 8 ते 10 चेंडू तुम्हाला जास्तीत जास्त धावा देण्यासाठी प्रयत्न करायचे असतात. मोठी स्ट्रोक्ससाठी तयारीत राहावं लागते. पण या ठिकाणी ट्रॅप होता. जबरदस्त फील्ड प्रोटेक्शन सर्कलच्या आतमध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न फसतोय. मयूर मात्रेच्या खात्यात जाते विकेट. फलंदाज होत आहेत बाद. प्रमोद बॅक टू द आउट. केलं, लाडक्या बहिणींनी केलं. दरम्यान धावसंख्या 6, 1 गडी बाद. मयूर मात्रे तयार. ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल. बॉलला दिशा दिली आणि गोलंदाजाची दशा बदलली. बॉल स्क्वेअरला क्लिअर करताना मिळतील धावा 4. चौकार. रिची प्रतिष्ठान देसाई संघ चांगल्याच पद्धतीने सामना करतोय. पण एक चूक झाली मयूर म्हात्रेकडून. फुलटॉस आला आणि त्या फुलटॉसवर सुचितने चौकार खेचला. आक्रमक पवित्र आहे आणि त्याच पवित्र्या अंतर्गत आता ते स्ट्रोक्स सुचितच्या वतीने पाहायला मिळतील का, हा प्रश्न त्यांच्या समर्थकांच्या मनात निर्माण झालेला आहे. कारण पहिल्याच बॉलवर चौकार खेचला, पुढच्याच बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तो कॉन्फिडन्स गेन होतो जेव्हा या अगोदर तुमच्या वतीने चांगला खेळ आपल्या संघाला मिळत असतो. 5 चेंडूचा खेळ संपले. धावसंख्या भालगावची झाली 10 धावा, 1 गडी बाद. सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय फ्लाय स्लिप, गली, पॉइंट, कव्हर, मिड विकेट, फाईन लेग. सर्कलच्या बाहेर डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, वाईड यॉर्कर. कमिट झाले होते या स्ट्रोकसाठी, ड्रिल करून दाखवत आहेत पण बॉलच्या पिचिंगपर्यंत पोहोचू शकले नाही. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करताना धावसंख्या झाली भालगावची 1 गडी बाद, 10 धावा, 10 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो. कार्यप्रणालीवर पाऊल ठेवत त्यांचा वारसा पुढे नेताना आपण साईदादांना पाहतोय, सिद्धार्थदादांना पाहतोय, जे खूप महत्त्वाचं आहे. समाजासाठी काहीतरी करायचंय, नागरिकांसाठी काहीतरी करायचंय, तरुणांसाठी काहीतरी करायचंय, महिला भगिनींसाठी काहीतरी करायचंय. तोच वारसा साईदादा निभावत आहेत. चला, वेळेबद्दल सतर्क राहायचं आहे, ती सूचना आम्ही देत राहू. आणि आपण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये आहोत
तर वेळेबद्दल तुम्हाला सतर्क राहावं लागेल आणि सामना संपल्यानंतर हँडशेक केल्याशिवाय मैदान सोडायचं नाहीये, लक्षात घ्या. हा देखील महत्त्वपूर्ण नियम आहे. कल्याण डोंबिवली क्रिकेट त्याचमुळे ओळखलं जातं नियमांसाठी. नियम हे पुस्तकात साठवून ठेवायचे नसतात, तर अंमलात आणायचे असतात आणि तेच नियम यानंतर अंमलात आणले जातील हा विश्वास आम्हाला आहे. बादल मात्रे स्पेल कंटिन्यू करताना ओव्हर द विकेट, स्ट्रेट ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक पोहोचतील स्ट्रेट लॉंग ऑनला, एक सिंगल मेल. थोडंसं आश्चर्यकारक आहे, फक्त एक चौकार भालगाव संघाकडून आलाय, तो देखील फुल टॉस बॉलवर. त्या व्यतिरिक्त मोठे स्ट्रोक्स येत नाहीयेत, ज्याची वारंवारता जास्त राहिली पाहिजे जर तुम्हाला या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर. आणि प्रयत्न दिसत आहेत, नो डाऊट अबाउट इट, पण गोलंदाज देखील तितक्याच चातुर्याने गोलंदाजी करतायत, फलंदाजांचा स्टान्स ओळखून गोलंदाजी करतायत. खूप दूर होता बॉल, बॉलवर व्यवस्थित ग्रीप झाला नाहीये, त्याचमुळे बॉल फलंदाजापासून दूर राहिला. धावा मिळतील तितक्या गोळा कराव्या लागतील, व्हाईट बॉलची असू द्या किंवा विथ बॅट असू द्या, पण हा बोनस मिळतो एका धावेचा आणि धावसंख्या जाते आता 12 या आकड्यावर. 12 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. क्षेत्ररक्षण सातत्याने बदललं जाते, फलंदाजांचा अप्रोच ओळखून. बादल मात्रे ऑन द राईज खेळलेत, एकच मारलाय, सॉलिड मारलाय, बॉल जाईल स्ट्रेट लॉंग ऑन सीमारेषा पार, गगनचुंबी षटकार. फलंदाज चपल होतोय आणि चेंडू सीमा पार, A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. जी आवश्यकता होती ती आवश्यकता पूर्ण केलेली आहे. ड्रायव्हिंग लेनवर बॉल होता आणि परफेक्ट बॅट स्विंग, 100% बॅटचा फेस ओपन करताना हा षटकार खेचलेला आहे सुजित राणेने. सुजित राणे आता तारणहार बनतोय, धावांची गरज पूर्ण करतोय, तो वैयक्तिक 10 वर पोहोचलाय, सांगितलं धावसंख्या 18. ऑन द राईज पुन्हा एकदा खेळलेत, पण यावेळेस लॉंग ऑफला झेल देऊन ते बाद होत आहेत. मोरेश्वर यांनी झेल टिपला आणि फलंदाज सुजित राणेचा खेळ संपला. धक्का दुसरा बसला भालगावला. 18 धावा 2 गडी बाद. या ठाणे जिल्ह्याची शान, कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान, कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण. इथे क्रिकेट जीव की प्राण, इथे क्रिकेट जीव की प्राण प्राण प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान, कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान, कल्याण डोंबिवलीचा सन्मान. 2 फलंदाज बाद झालेले आहेत आणि आता नवीन फलंदाज पोहोचतायत मैदानाच्या आतमध्ये. निखिल म्हात्रे. जबाबदारी तर प्रत्येक खेळाडूवर असते जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये येता, पण आता क्रिकेटच्या खेळामुळे काय झालंय, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमुळे काय झालंय, फलंदाज डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळणं विसरलेले आहेत आणि त्यातल्या त्यात आता धावांची गरज असताना सुचित राणे यांच्याकडे पर्याय सुद्धा नव्हता. वारंवार ते स्ट्रोकसाठी जात होते आणि त्याचमुळे ज्या गोष्टीची सुरुवात झालेली आहे त्या गोष्टीचा शेवट सुद्धा होतोच, पण शेवट लवकर झालाय या डावाचा सुचित राणेच्या. नवीन बॅटर निखिल येत आहेत, लेफ्टी बॅटर आहेत. तेजस म्हात्रे 6 धावांवर खेळत आहेत. स्ट्राईक रेटचा जर आपण उल्लेख केला तर तेजस म्हात्रेचा स्ट्राईक रेट 100पेक्षा खाली आहे. 30 चेंडू तुम्हाला मिळतात एका डावामध्ये, त्यात 8 चेंडू तेजसने घेतलेले आहेत आणि 8 चेंडूंमध्ये फक्त 6 धावा बनवल्या. तर ही देखील एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 150 ते 200चा स्ट्राईक रेट असायलाच हवा फलंदाजी करताना. उंच शरीर यष्टी आहे, मजबूत खांदे आहेत, मजबूत बांधा आहे फलंदाजाचा. फ्रंटफुटला खूप पुढे घेऊन गेले, पायांची स्ट्राईड मोठी करून हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पण बॉल फलंदाजापासून खूप दुरून विकेटकीपरच्या हातात विसावला. त्याचमुळे 1 धाव बोनसच्या स्वरूपात मिळाली भालगावला. 19 धावा 2 गडी बाद. जसा मी उल्लेख केला की 50 पर्यंत तर जावंच लागेल, त्यासाठी अजूनही 31 धावांची गरज आहे. ड्राईव्ह केलंय, मिड ऑन नाहीये, दुरून क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल होईल पूर्ण. अजूनही तो संयम या 2 फलंदाजांच्या खेळण्याच्या शैलीवर, त्यांच्या देहबोलीवर पाहायला मिळतोय, जो एक महत्त्वपूर्ण गुण असतो जेव्हा तुम्ही मैदानाच्या आत असता. दडपण तर येईलच, त्यात कुठलंच जुमत नाहीये, पण त्या दडपणाला जुगारून ती ॲडजस्टमेंट तुम्हाला करायची असते.
आणि ती ॲडजस्टमेंट या अगोदर सूचितने करून दाखवली फलंदाजी करताना, पण आता तीच ॲडजस्टमेंट तेजसला करावी लागेल, कारण आयसाईट तर आता प्रॉपर झाली असेल. पहिल्या सेकंदापासून ते मैदानाच्या आतमध्ये आहेत, पहिल्या क्रमांकावर खेळत आहेत, अनुभव आहे या खेळपट्टीचा, मैदानाचा, वातावरणाचा. दिशा दिली बॉलला, क्षेत्ररक्षक पोचतील डीप स्क्वेअर लेगचे, तोपर्यंत एक सिंगल पूर्ण होते. बघा किती वेगानं ते बॉलवर पोचताय. थ्रो आलाय बरोबर, कॉल चुकलाय फलंदाजाचा, त्याचमुळे तू मैमे झाली आणि आता एका फलंदाजाला परतावं लागेल. धक्का तिसरा, टीम भालगाव. तुम्हाला जी कॅप प्रोव्हाइड केलेली आहे ती कॅप तुम्हाला परिधान करायचीच आहे, कंपल्सरी आहे. तुम्ही मग फलंदाजी करा किंवा तुम्ही क्षेत्ररक्षण करा, गोलंदाजी करताना कॅप देऊ शकता. फक्त तुम्ही मैदानात आहात तर तुम्हाला कॅप परिधान करणं कंपल्सरी आहे. आमचे ॲपरल स्पॉन्सर आहेत 70-70 स्पोर्ट्सच्या वतीनं ड्रेस किट बनवलं गेलेलं आहे. प्रत्येक संघाला आपण ड्रेस किट प्रोव्हाइड करतोय. ही एक महत्त्वाची बाजू आहे आयोजकांची. एक चांगलं क्रिकेट कधी दिसतं जेव्हा खेळाडूच्या शरीरावर एकाच शैलीचे टी शर्ट्स असतात, जेव्हा तुम्ही एका संघाला बिलॉंग करता, आणि तेच जपलेलं आहे. साईदादा शिलार स्वतः क्रिकेट खेळतात, आयोजक आहेत, कित्येक वर्षांपासून व्यवसाय क्रिकेटमध्ये देखील त्यांचं योगदान राहिलेलं आहे आणि त्याचमुळे ती व्यावसायिकता आपल्या स्पर्धेत आणण्याचा ते प्रयत्न करतायत. विकीदादा शेलार असेल, त्यांची पूर्ण टीम असेल, ती मेहनत त्याला कित्येक वर्षांपासून घेते. लोवा फुल टॉस, बॅटच्या टोला कनेक्शन, बॉल लॉंग ऑनला, बॉल अडवताना थोडीशी गंमत झाली तर मग त्याची किंमत तुमच्या संघाला भोगावी लागेल. एकच धाव होती पण बदल्यात मिळाल्यात या 2 धावा. 2 धावांची वाढ झाली, षटक संपली 3. धावसंख्या भालगावची 22 धावा, 3 गडी बाद, 22 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. तर काही सन्मान सुद्धा आम्ही करणार आहोत. सिद्धार्थ शेलारांना विनंती होतो की आपल्या शुभासे दिगंबर शेलार साहेब उपस्थित, त्यांचा सत्कार होईल. दिगंबर शेलार साहेबांना विनंती असेल आपण या, आपला सत्कार केला जाईल. दशरथ शेलार साहेबांना विनंती असेल आपण या, आपला सत्कार होईल. दशरथ शेलार साहेब यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आमचे लाडके आयोजक सिद्धार्थ शेलार यांच्या हा सन्मान केला जाईल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, लक्षात घ्या. जय हनुमान निर्जे आणि गौरीपाडा हे लक्षात असू द्या. दोन्ही टीमचे कॅप्टन. खूप चांगलं क्रीडांगण तुम्ही पाहतायत आणि या क्रीडांगणासाठी आपण पाहिलं तर प्रचंड मेहनत राहिली होती. आपण पाहिलं तर शेखर आणि पिंट्या गायकवाड यांचा मी उल्लेख करेल. त्यामुळे सुसज्ज क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळतोय. या स्पर्धेसाठी सुद्धा आपण त्यानंतर आपल्या व्यासपीठावरती आपण पाहतोय अभिषेक रामन उपस्थित आहेत, सचिव पूर्व मंडळ, त्यांचे सत्कार होईल. तर या अभिषेक रामन साहेबांना विनंती असेल या आपण. रवी चौधरी साहेब चोळेगावचे आहेत, सचिव पूर्व मंडळ. अभिषेक रामन यांना विनंती असेल आपण लगेच जायचे, सचिव पूर्व मंडळ. त्यानंतर बघा प्रसिद्ध पैलवान हरिचंद्र जाधव सागावचे उपस्थित, त्यांचे सत्कार होईल. तर या हरिचंद्र जाधव साहेब प्रसिद्ध पैलवान आणि अनेक पैलवान त्यांनी घडवलं. बघा त्यांचा एक पैलवान मैदानाच्या आतमध्ये खेळतोय सुद्धा आहे, राज पाटील देसाईचा. सध्या तेही नाव चर्चेत आणि हरिचंद्र जाधव यांचा सत्कार केला जाईल. नक्कीच अजूनही काही सन्मान आहेत, मात्र मॅच सुद्धा महत्वाचे. वळूया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया मनीष पाटील यांना. धन्यवाद. स्वागत कक्ष. 22 धावा, 3 गडी बाद, 3 षटकाचा खेळ संपलाय. ड्रिंक्स ब्रेक संपलेला आहे. बघा किती तरतुदी तुम्हाला मिळाल्यात. माफ करा, 23 धावा झाल्यात, 23 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. अपडेट करतोय आम्ही, आमच्या चुकीला दुरुस्त करतोय, क्षमस्व. पण आता 3 षटकं संपलेली आहेत. आता हे कळणं आवश्यक आहे भालगावला की आता या स्पर्धेत टिकायचंय, तर मग स्वाभिमान विकून चालणार नाही. पुढची 12 चेंडूंचा जो खेळ आहे तो मनासारखा झाला पाहिजे, भारदस्त झाला पाहिजे, धावा खेचून आणणारा झाला पाहिजे. कारण 2 षटकं संपलेली आहेत बादलची, 1 षटक संपलंय मयूरचं. त्याचमुळे दोघंही फ्रेश बॉलर्स आता इंट्रोड्यूस करावं लागतील रुची प्रतिष्ठान देसाईला. राईट बॅटर समोर आहे तेजस, प्रवीण बॉलिंग ट्रॅकवर.
शॉट ऑफ लेन बॉल 1 फॉर दी ओव्हरची सूचना. अटेम्प्ट करू शकले असते हा प्रश्न माझ्या मनामध्ये आहे. अपर कट करू शकले असते, स्लॅश करू शकले असते, कट करू शकले असते बॉलला, पण त्यांच्या मनात ते नव्हतं. त्याचमुळे येतो हा डॉट बॉल. प्रवीण यावेळेस ऑन साइड आडव्या बॅटने खेळलेत. फलंदाजाने उचलली जबाबदारी आणि स्ट्रोक तेजसने खेळलाय लय भारी. बॉल स्क्वेअर लेग सीमारेषा पार. षटकार साधावा. ऑफिशियल कॉल असेल जयनुमान निर्जे आणि गौरीपाडा या टीमला लक्षात घ्या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं बंधनकारक आहे हे लक्षात असू द्या. गो टू कॉमेंट्री बॉक्स. 29 धावा 3 गडी बाद. बघता बघता आता धावसंख्येचा वेग वाढलेला आहे आणि तोच वेग सातत्याने वाढवावा लागेल फलंदाज तेजसला. बॉल मागे प्रोटेक्शन आहे शॉर्ट फाईन लेगला. बॅटची लीडिंग एज घेऊन बॉल मागे सरकतोय. प्रोटेक्शन होतं, एक धाव मिळते, स्ट्राईक रोटेट होते, एका धावेची वाढ होते आणि धावसंख्या पोहोचते 1च्या मदतीनं 30 या आकड्यावर. वी इफेक्ट्स आमचे डिस्क जॉकी चांगलीच साऊंड सिस्टीम या स्पर्धेसाठी लाभलेली आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन मधल्या काळामध्ये होते. 30 धावा 3 गडी बाद. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपलेला आहे आणि अजूनही 9 चेंडूंचा खेळ या डावातला बाकी आहे. आणि जर या डावात भाव खायचा असेल तर तसा खेळ सादर करावा लागेल. दरम्यान निहालच्या वतीनं 2 धावा मिळालेल्या आहेत भालगावला आणि तेजस आता ऍक्टिव्ह मोडवर आलाय. यावेळेस स्ट्रोक प्रॉपर आहे. साथीदार जर चांगला खेळायला लागला तर तुमच्या प्रयत्नांना पंख लागतात. बॉल जातोय थेट मिड विकेट सीमारेषा पार. मिळतील धावा 6. षटकार. निहाल स्ट्राईकवर आला आणि निहालने सुद्धा आता एअर स्ट्राईक करण्याची सुरुवात केलेली आहे आणि आता सातत्याने भालगाव या संघाचा धावफलक पुढे जातोय. धावसंख्येला हिरवा कंदील लागतोय. या मागच्या 4 चेंडूंवर 13 धावा भालगाव संघाला मिळालेल्या आहेत आणि त्याचमुळे आता रिची प्रतिष्ठान देसाई संघाच्या गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं काम या 2 फलंदाजांनी केलेलं आहे. निहालने आता फलंदाजाच्या माध्यमातून चांगलीच कामगिरी केली आणि गोलंदाजीला बेहाल करण्याची कामगिरी आता ते करतायत. बॉलर तयार. प्रवीण चांगला बॉल होता खोलवर टप्प्याचा. बॅटच्या आउटसाइड एज. बॉल बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक पोचेल. बॉलवर सिंगल होते पूर्ण. अजूनही बॉल कलेक्ट केला जात नाही. त्याचमुळे बॅकअप जरी आहे पण तरी देखील 2 धावा पूर्ण करण्याची संधी फलंदाजांना मिळते. निहाल आणि तेजस आता थांबण्याचं नाव घेत नाहीये. मोठ्या धावसंख्येकडे जाण्यासाठी त्यांची पावलं आता खेळपट्टीवर वेगानं चालू लागलेली आहेत. धावसंख्या 38. 3 गडी बाद. शेवटचा 1 बॉल बाकी या 4थ्या षटकातला. या षटकामध्ये चांगल्याच धावा मिळालेल्या आहेत. जी आवश्यकता भालगाव संघाला मागच्या 3 षटकांमध्ये होती ती गरज या षटकात ते पूर्ण करतायत. क्रॉस बॅटेड आहे. गॅप आहे. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचा पोहोचेल नाही पोहोचणार. क्षेत्ररक्षक पोहोचला नाही. बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला. 4थ्या षटकाचा शेवट दमदार झाला. चौकार आलाय. 4 धावा. आलेला आहे कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा आल्या, 10 झाल्या. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 13 धावा मिळाल्या, 23 झाल्या आणि 4थ्या षटकामध्ये 19 धावा मिळालेल्या आहेत भालगावला. त्याचमुळे चढता आलेख धावफलकाचा आपण सातत्याने पाहतोय आणि जर याच स्ट्रॅटेजीने खेळ झाला तर मग या षटकामध्ये 22, 23, 24 प्रश्नचिन्ह. धावसंख्या झालेली आहे 42. 3 गडी बाद. 42. पहिल्या 3 षटकांमध्ये 23 होत्या. 3 षटकात 23 होत्या, 42 झाल्या. पहिल्या 3 षटकात 23 होत्या, ती दुरुस्ती मी केली. 1 धाव कमी मोजली होती, ती आपण दुरुस्ती केलेली आहे. GTC लाईव्हच्या स्क्रीनवर तुम्ही जर पाहिलं असेल तर त्यानंतर आम्ही अपडेट केलेलं आहे ते.
आणि ती सूचना सुद्धा लगेच आपण केली की आपण ती दुरुस्ती केलेली आहे. मागच्या षटकामध्ये 19 आल्यात. आता शेवटच्या षटकाची जबाबदारी स्वीकारतायत बॉलिंग ट्रॅकवर हिमांशू म्हात्रे. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. स्ट्रायकर एंडला फलंदाज तेजस. चांगला बॉल, बॅटच्या टोला कनेक्शन. हेलिकॉप्टर उडवायचं होतं पण मात्र हेलिकॉप्टरने आकाशात भरारी घेतली नाही. पण फलंदाजाला धावचीच्या स्वरूपात परतावं लागते. 5व्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. सन्माननीय प्रमोदजी म्हात्रे देसाई यांचं आगमन मैदानावर झालेलं आहे. आपणास मी नम्र निवेदन करू इच्छितो, आपण व्यासपीठावर बसून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. सन्माननीय प्रमोदजी म्हात्रे, आपणास नम्र निवेदन करू इच्छितो की आपण मुख्य व्यासपीठावर बसून स्पर्धेचा थेट आनंद घ्यायचा आहे. आयोजन कमिटीची ही नम्र विनंती. दरम्यान पहिल्याच बॉलवर हिमांशूच्या खात्यात विकेट जात नाहीये, पण ही पार्टनरशिप ब्रेक होते. जी पार्टनरशिप डोकेदुखी ठरत होती. 14वर निहाल बाल झाले. तेजस म्हात्रे अजूनही 15वर खेळत आहेत. फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये वैभव म्हात्रे पोहोचतायत. स्ट्रायकर एंडला जबरदस्त कॉन्टेस्ट पाहायला मिळेल. हिमांशू नेक्स्ट बॉल. परफेक्शन आहे गोलंदाजीमध्ये. का शेवटच्या षटकासाठी राखून ठेवलं होतं हिमांशूला कॅप्टनने. त्याची प्रचिती, त्याची जाणीव, त्याचं प्रमाण तो देतोय आणि बॅक टू बॅक 2 ब्लॉक हॉल डिलिव्हरीज त्याच्या वतीने हाताळल्या गेलेल्या आहेत आणि त्याच प्रश्नाचं उत्तर फलंदाजांकडे नव्हतं. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या थांबले 43वर. टप्पा खेचला होता. ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळले. क्षेत्ररक्षक दूर होते. डीप मधून येतील तोपर्यंत सिंगललाच लक्षात ठेवलेला आहे. घाई गडबड करण्याचा इरादा फलंदाजाचा दिसून येत नाहीये. एक सिंगल ऍड होईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकून पोहोचते. 4 गडी बाद 44 धावा. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि म्हणूनच जसा उल्लेख आपण करत होतो की फक्त सुरुवातच चांगली करून चालत नाही क्रिकेटच्या खेळामध्ये. मध्यांतर असा किंवा शेवट असेल, त्या गोष्टी तुम्हाला आपसूकच पूर्ण कराव्या लागतात. जास्त एलिव्हेशन मिळालं, डिस्टन्स नाहीये. बॉल लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय, जजमेंट घेतोय, झेल टिपतोय. फलंदाज तेजस म्हात्रेचा खेळ संपतोय. 15 धावा करत तेजस होत आहेत बाद. धक्का 5वा. 44 धावा. संख्येत 44. 5 गडी बाद. शेवटचे 2 बॉल्स बाकी आहेत आणि या षटकामध्ये हिमांशूची कामगिरी उल्लेखनीय राहिलेली आहे. फुल टॉस, व्यवस्थित अप्रोच फलंदाजाचा दिसला नाहीये, पण क्षेत्ररक्षण चुकलं होतं. थ्रो थोडासा वाईडिश आहे. अजूनही बॉल कलेक्ट होत नाही आणि आता धावचीची लागण लागलेली आहे बाळगाव या संघाला. बॅक टू बॅक फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होतात. ही एकच धाव मोजली जाईल. धावसंख्या 45. 6 गडी बाद. पहिल्या डावातला दोन्ही कॅप्टन तयारीत राहायचं आहे. गौरीपाडा आणि निळजे. आपण लगेच इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. गौरीपाडा, निळजे, बी रेडी फॉर टॉस. बॅट अँड पॅड मधला बॉल काऊ कॉर्नरला झेल आणि शेवटच्या बॉलवर फलंदाज होतोय फेल आणि हे षटक राहिलं हिमांशूच्या नावावर. पहिला डाव संपलेला आहे आणि भालगाव संघाला फक्त 45 धावा बनवता आल्यात. जिंकण्यासाठी 46 धावांचं लक्ष. 30 चेंडूंमध्ये जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी नितीन काळंसर उपस्थित असतील. टॉस होईल गौरीपाडा वर्सेस निळजे.
बाजी घेतोय हमी. नितेश वेंकर यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. नितेश वेंकर साहेबांना विनंती असेल आपण या. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. नक्कीच टॉस बॉक्समध्ये मनीष पाटील सर जोडले जातील. सन्माननीय हितेजी पेंडकर साहेब या आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. तर गौरीपाडा आणि निळजे चला दोन्ही कॅप्टन त्वरित यायचं आहे, कारण टॉस इम्पॉर्टंट आहे. टॉसशिवाय सामना सुरू करताच येत नाही आणि म्हणूनच ती व्यावसायिकता जशी आपण आयोजकांच्या वतीनं पाहतोय, तर मी अपेक्षा हीच करतोय की कर्णधारांच्या वतीने सुद्धा तीच अपेक्षा मला आहे की आपण जर वेळेला महत्त्व दिलं तर वेळ तुम्हाला महत्त्व दिलं. बरोबर बरोबर आहे. तर भारतीय जनता पक्षाने गेल्या 10 वर्षांमध्ये जी कामगिरी केलेली आहे त्याची पोचपावती नागरिकांनी दिली आहे. त्याचमुळे बहुमताने तो विजय महायुतीचा झालेला आहे. तर कॅप्टन्स लगेच फास्ट बघा, इनिंग ब्रेक आहे आणि इनिंग ब्रेकमध्ये तो टॉस झाला पाहिजे. तर निळजे आणि गौरीपाडा या टॉससाठी फास्ट. तर GTC लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर आपण ही स्पर्धा थेट प्रक्षेपित करतोय घर बसल्या प्रेक्षकांसाठी. तर आता 2 कॅप्टन्स आलेत. निळजे संघाचे कॅप्टन आलेले आहेत संतोषजी पाटील. निळजेच्या ग्राउंडवर आपण TDPL पाहिली, समृद्ध असं क्रीडांगण. आणि गौरीपाडाचे कॅप्टन नाणं तुम्हाला माहितीच आहे, कारण या स्पर्धेसाठी हे नाणं खास बनवलेलं आहे. हेड, टेल, काटा, छापा. कॉल कोण देईल? चला निळजे संघाचे कॅप्टन कॉल देतील. हेड इज अ कॉल. हेड इट इज. तर नाणेफेक जिंकलेली आहे निळजे. धन्यवाद. मी दोन्ही कॅप्टनना शुभेच्छा देण्याची विनंती आमच्या पाहुण्यांना करतो आणि आपण आदरपूर्वक व्यासपीठावर विराजमान करून बसून घ्यायचं आहे. निळजे नाणेफेक जिंकले, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. एक घरचं मैदान जेव्हा समृद्ध असतं अशा वेळेला इतर स्पर्धांमध्ये खेळण्याचा आत्मविश्वास वाढतो, हे खरं आहे का? हा, हे तर खरं आहे, कारण घरच्या मैदानावर खूप प्रेशर असतो आणि बाहेर जेव्हा खेळतो आपण ते फ्रीडमली खेळत असतो, कारण घरच्या मैदानावर आपले घरचे प्रेक्षक वगैरे असतात, त्याच्यामुळे फुल प्रेशर असतो. मागचा हंगाम निळजे संघासाठी कसं गेलं, म्हणजे किती ट्रॉफीज गावात आल्या आहेत आणि एकंदरीत क्रिकेटचा खेळ जो तुझा खेळाडूंचा राहिलेला आहे त्याबद्दल काय सांगशील? मागचा फॉर्म एकदम खास पण नव्हता, वाईट पण नव्हता, व्यवस्थित गेला. मग या सीझनमध्ये तो चान्स आहे? बघूया आता. बघूया. फलंदाजी करायची आहे गौरीपाडा टीमला, अनुभव आहे गौरीपाडाचा. तर फलंदाजी या निर्णयाकडे कसं पाहत आहे? आता फलंदाजीला तर करावं ते लागणारच आहे आणि जास्तीत जास्त धाव करण्याचा प्रयत्न करू. ॲज अ कॅप्टन काही चेहरे तुमच्या मनात असतात की हे फलंदाज जास्तीत जास्त धावा माझ्या संघाला देऊ शकतील, ती नावं तुमच्या लक्षात आहेत? हो आहेत, 2-3 आहेत. हेमंत म्हात्रे, सागर म्हात्रे. आणि तुम्ही स्वतः? हा, मी पण आहे. तर हा आत्मविश्वास कॅप्टनचा सुद्धा असायला हवा की मी सुद्धा माझ्या संघासाठी चांगली कामगिरी करू शकतोय. तर निळजे संघाने नाणेफेक जिंकले आणि त्यांनी निवडलेले क्षेत्ररक्षण गौरीपाडा संघाला करायचे फलंदाजी. दोन्ही संघांना शुभेच्छा आणि जाऊया आपण पुन्हा एकदा थेट समालोचन कक्षामध्ये. ऐकूया आवाज नितीन काळसरांचा. आपण आता GTC लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर पाहतोय SSCC ट्रॉफी 2024. थँक्यू. तर नक्कीच धन्यवाद मनीष सर. डीजेच्या बाजूला एक इनोवा आहे, ती रिमूव्ह करायची आहे. दुसऱ्या ठिकाणी लावा आपण प्लीज, कोणाचे असेल तर. ज्युनियर अजय पाटील यांचे आगमन झाले, सिनियर. तर त्यांना विनंती असेल व्यासपीठावरती या. सिनियर अजय पाटील, चेअरमन क्रिकेट संघ निळजे. 45 धावा केलेत भारत संघाने आणि जय वागेश्वर रिची मात्रे प्रतिष्ठानला 46 करायचे आहेत. आकाशसाठी पहिला चेंडू, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आणि पहिल्या चेंडूवरती शून्यावरती बाद होते आकाश पाटील. बॅक टू द पॅव्हेलियन. क्रिकेट संघ खंबालपाडा आणि मी उल्लेख करेल विकी शेलार, त्यांच्या मागोमाग मयूर मुटे असतील, संदेश शेलार असतील, कुणाल गायकवाड असतील, शेखर शर्मा असतील, श्याम खाडे असतील आणि संपूर्ण टीमचं मी कौतुक करेल. गणेश सुद्धा आज आलेत, त्यांचे हार्दिक स्वागत. पहिल्या चेंडूमध्ये यश मिळाले, त्यामुळे बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत ऋषी प्रमोद म्हात्रे. एक जबरदस्त क्रिकेटर प्रमोद म्हात्रे यांचे सुपुत्र. हे नाव भरपूर चर्चेत राहिले प्रमोद म्हात्रे. आजही मास्टर माइंडचं काम ते करतात, जरी संघामध्ये नसतील. 40+ त्यांचा संघ तुम्ही पाहतात. रिचीजी तुनिशन डोंबिवली आणि
ग्रामीणमध्ये सुद्धा त्यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतो. सन्मान दिलाय बघा. हे वैशिष्ट्य मात्र इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता. मोरेश सांगतात की दुसरी धाव होणार नाही. सिंगलने खातो उघडलं होतं जय वागेश्वर रिची मात्र प्रतिष्ठान देसाई टीमचं. मोरेशला माहिती आहे पहिल्याच बॉलवरती विकेट गेली, त्यामुळे जास्त घाई करण्याची गरज नाही. टार्गेट फारसं मोठं नाहीये. 46 लक्ष आहे. जय वागेश्वर रिची मात्र प्रतिष्ठान. अशोक, जय वागेश्वर देसाई 40+ सध्या भरपूर चर्चा आहे. सीझनच्या सुरुवातीलाच 3 स्पर्धा जिंकल्यात. साई मात्रे अँड कंपनी, हनुमान पाटीलचा मी उल्लेख करेल. काय जबरदस्त बॅटिंग. आणि मागच्या वर्षी 7 स्पर्धा देसाई 40+ ते जिंकल्या होत्या आणि यावर्षी सुरुवातीलाच 3 जिंकल्या, त्यामुळे धोक्याचा इशारा आहे. मग रेग्युलर संघ कशा प्रकारे खेळतोय. इथे मात्र चेंडू व्यवस्थित बॅटचा संपर्क आला नव्हता. फाईनल एक क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. विनोद मडवी एक चांगला गोलंदाज आहे या टीमचा, भाल संघाचा. त्याच्याकडे व्हेरिएशन चांगले, विकेट टेकर गोलंदाज आहे. 2 धावा धावपकडे लागतात. ऋषीने सिंगलने खातं उघडलं. आकाश पाटील खातं उघडू शकला नाही या मॅचमध्ये. मोरेशने सिंगलने खातं उघडलंय. शिलगाव चषकच्या फायनल मॅचमध्ये सुद्धा आपण जय वागेश्वर रिची मात्र प्रतिष्ठानलाही पाहिजे, त्यामुळे त्यांनी एक ट्रॉफी उचलली आहे. रनरअप आहेत. भारत संघालाही विसरून चालणार नाहीये. करण्याचा प्रयत्न होता. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, मात्र थोडक्यात बचावले मोरेश पाटील. तिथे 3 सिंगल आलेत आतापर्यंत. पहिल्या चेंडूची विकेट, त्यानंतर 3 सिंगल आतापर्यंत. चांगली गोलंदाजी करतात. मोठमोठ्या संघांना पराभूत करण्याचं कारनामा केलं. मागच्या वर्षी मी बघितलं सुरुवातीलाच जीजी स्पोर्ट वाकलन संघालाही पराभूत केलं होतं भाल संघाने. याचा मी खरंच उल्लेख करेल. ते सहसा मॅच सोडणार नाहीये भालगाव संघ. प्रदीपजी मडवी आपण आला असेल तर या मलंगड क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष, आपलं हार्दिक स्वागत. ऑन साईडला खेळायचं होतं. गोलंदाज जरूर पडले, पाय थोडासा स्किट झाला, मात्र फलंदाजालाही बीट केले त्यांनी. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. तिसऱ्या क्रमांकावरती ऋषी प्रमोद मात्रे आलेत बॅटिंग करण्यासाठी. फक्त 3 धावा खर्च केल्यात गोलंदाज विनोद मडवीने. टार्गेट 46 आहे. पुढच्या मॅचमध्ये जयवंतमान निळजेने टॉस जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय कॅप्टन संतोष पाटीलने. त्यामुळे बॅटिंग करावी लागेल टीम गौरीपाडा या टीमला पुढच्या मॅचमध्ये. विनोद आजदेगाव एंडकडून राईट मोर द विकेट. बॅकफुटला गेले, जागा बनवली, कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून खेळतात. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू पाहता पाहता सीमारेषेच्या बाहेर जाईल. येतोय बीजेपी चौकार. त्या मॅच मध्ये 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली. ते 5 रात्र तुम्ही पाहिलं. संपूर्ण जीटीसी टीम त्यांची प्रचंड मेहनत राहिली. TDPL ठाणा जिल्हा प्रीमियर लीग जलपेश भोईर मोठागाव आयोजकाच्या भूमिकेत नेहमीच असतात. सुशील पाटील टायगर आणि तेजस पाटील टायगर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाली. 5 दिवस रात्र 7 धावा आल्यात. तेजस मात्र आलेत गोलंदाजी करण्यासाठी. अष्टपैलू खेळाडू आहेत तेजस. फटका चांगला आहे कव्हरच्या दिशेने. पॉवर प्लेचा योग्य वापर. पॉवर पॅक फटका तुम्हाला पाहायला मिळतो. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. दमदार चौकार. मिळणार आहे प्रतिभेज चौधरी, पंकज चौधरी यांच्या माध्यमातून. म्हणजे क्रिकेटच्या ही स्पर्धा सुरू आहेत. प्रीमियर लीग सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. अंडर 24 ग्रामीण प्रीमियर लीग सुद्धा पाहायला मिळणार आहे. स्वीपचा लाजवाब फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. मिडविकेट दिशेने आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आले. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे आता पूर्ण होत आहेत. 2 धावसंख्या पुढे सरकली ती 13 वरती. आता धावा यायला सुरुवात झाली.
ती जय वागेश्वर, रिची मात्रे, प्रतिष्ठान देसाई. सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हे गाव चर्चेत राहिले. सध्या 40+ देसाई हे नाव चर्चेत आहे. शहरी रेग्युलर आपण पाहतोय. त्यानंतर अंडर 21 सर्व फॉर्मॅटचे संघ देसाई गावामध्ये. अंडर 21 रेग्युलर 40+. आणि ते मात्र फसवा चेंडू होता, हलकंसं अपील केलं होतं. ऋषीला काही चेंडू समजला नाहीये. लेग बाईजचा इशारा आलाय. पंचांच्या माध्यमातून 1 धावसंख्या पुढे सरकेल 14. आणि या गोष्टी भरपूर महत्त्वाच्या असतात. लेग बाईज ज्यावेळी मालिका वीरसाठी बाईक असते, कोणतंही पारितोषिक असते, त्यावेळी या गोष्टी भरपूर महत्त्वाच्या असतात. लेग बाईज आणि त्यामुळे स्कोररलाही थोडंसं सोपं जातं. तेजस तुम्ही पाहतात मागच्या वर्षी सतीशदादा पाटील स्मृती चषकमध्ये हे नाव चर्चेत राहिलं. तेजस मात्रे आणि भाल संघाने काय खेळ केला होता सतीशदादा पाटील स्मृती चषकमध्ये नाईट स्पर्धेत. ऑन साईडला खेळायचं होतं, पंच वाईटची गुण करतायत. लेग स्टंपच्या थोडासा बाहेर होता. प्रत्येक टीमकडे 2 रिव्ह्यू असतील. रनआउट, भीमर आणि वाईट. मात्र 15 सेकंदाच्या आत तुम्हाला रिव्ह्यूचा वापर करायचा आहे. ज्यांची नोंद बघा गिनीज बुक वर्ल्डमध्ये नोंद आहे, त्यांचे इथे आगमन झाले. त्यांचे नाव आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. सोळा धावा दाखल करते तेजस. राईट मोर द विकेट. लो फुल टॉस बॉल होता. एक्स्ट्रा कव्हरेज त्यांच्या दिशेने खेळतात. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. फिल्डिंग चांगली बघायचंय. मात्र आणि काय घडलंय बघा मैदानात मनीष सर. चेंडू अखेरने सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 20. प्रयत्न चांगले होते तिथे. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. थोडंसं हॅमिंग होते बघा. 20 धावा झाल्यात. अजूनही 26 करायचे त्या मॅचमध्ये. कारण 46चं टार्गेट आहे जय वागेश्वरीची मात्र प्रतिष्ठान देसाईच्या समोर. पुढे गेले, फक्त दिशा दिली होती गलीमध्ये. फिल्डिंग खराब आहे. आउटफील्ड आता फास्ट आहे. क्षेत्ररक्षक वेगाने धावतात, मात्र फिल्डिंग चांगली झाली. बॅकअप चांगलं दिलंय. 3 धावा येते मिळतील बघा. काय बॅटिंग करतोय. म्हणजे क्रिकेटचा वारसा घरातूनच मिळालाय. सुखदेव काका म्हात्रे आपण यांना पाहिलं. त्यांचे सुपुत्र प्रमोद म्हात्रे आणि त्यांचेच सुपुत्र ऋषी प्रमोद म्हात्रे तुम्ही पाहताय. सिंगल डबल काय आहे हे ऋषीला माहिती आहे. त्यामुळे तो सिंगल डबलला प्राधान्य देतोय. 2 षटकांचा केस संपलाय. धावसंख्या ती 23. 2 षटकात 23 झाल्यात. 3 षटकात अजूनही 23 या मॅचमध्ये करायचे आहेत. मॅच जिंकण्यासाठी रिची जितून ऋषी 11 आपण पाहिलं तर आपल्याला रिची 11. खेळाचे प्रकार किती असतात आणि त्याचं प्रावीण्य तुम्हाला लोकप्रिय बनवते. आणि धावण्याचा प्रकार देखील तितकाच महत्त्वाचा. पण किती धावायचं माणसाने, तर 24 तास धावण्याचा सुद्धा विक्रम विशाल कृष्णस्वामी यांनी आता करणार आहेत. तर त्यांचं देखील आपण टाळ्या वाजून स्वागत करूया. कारण चालण्याची सुद्धा एक सीमा असते, पण तर देखील त्या सीमेच्या पलीकडे जाऊन विशाल कृष्णस्वामी आता तो विक्रम नोंदवतील अशी अपेक्षा आहे. ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. तर टाळ्या होऊन जाऊ त्या सन्माननीय विशाल कृष्णस्वामी यांच्यासाठी जे व्यासपीठावर आपला वेळ देतात. धन्यवाद. आपलं स्वागत आहे. थँक्यू. नक्कीच फिटनेस तुमचं खूप महत्त्वाचं असतो. याच पेंढारकर मैदानामध्ये सातत्याने आपण पाहतोय अनेक नागरिक सकाळी वर्कआउट करत असतात. ते तुमच्या फिटनेससाठी खूप चांगलं आहे. तेवीस धावा झाल्यात. 23 धावांची अजूनही गरज आहे. प्रमोद येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. ऋषीचं मी कौतुक करेल, कारण इथे चौकार षटकारांची गरज नाही आहे. सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफलाईन आहे. 2 षटकात 23 आलेत. 3 षटकात अजूनही 23 करायचे आहेत. आजदेगाव एन कडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत प्रमोद. रणवीमध्ये थोडासा व्यक्त येते, त्यामुळे थोडीशी थांबले. जो संघनायक या स्पर्धेमध्ये टॉस जिंकेल त्या कॅप्टनने आपला खेळाडू कक्ष चॉईस करायचं आहे, लक्षात घ्या. आणि तिथे जाऊन थांबायचे. जशी मॅच संपेल निर्णयाची अंमलबजावणी करायची, कारण की संध्याकाळी अंधार लवकर होतो. शॉर्ट हर्बॅनला चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. 17 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 23 रन्स. मॅच टाय झाली तर सर्वप्रथम विकेट पाहिल्या जातील, त्यानंतर टॉसचा विचार केला जाईल. चेंडू कधी हरवला फुटला तुम्हाला नवीनच मिळेल, लक्षात घ्या. हा नियम या स्पर्धेचा आहे. साई श्रद्धा क्रिकेट संघ खंबालपाडा आयोजित स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषक 2024 7वं पर्व तुम्ही पाहतायत.
आणि या स्पर्धेचे आयोजक, या स्पर्धेचे जनक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक साई शिवाजी शेलार. आणि आता येत्या आईस मिलमध्ये सुद्धा त्यांना तुम्ही पाहणार आहात ऑक्शन सोहळ्यामध्ये. 15 डिसेंबरला ऑक्शन सोहळा आहे. इथे फटका चांगला आहे, आउटफील्ड फास्ट आहे, क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत, मात्र चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल चौकार. एकोणीस धावांची अजूनही गरज आहे या मॅचमध्ये. 16 चेंडू 19 धावा करायचे त्या मॅचमध्ये. ऋषी चांगली बॅटिंग करते त्या मॅचमध्ये, त्याला प्रमोट केलंय. त्याने 9 चेंडूचा खेळ केला 19 वरती. चेक हॉल चेक हॉल चेक हॉल चेक वन. प्रमोद गोलंदाजी मार्गवर रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. नाही, प्रमोद मात्र भरपूर रिव्हर्स पटके खेळले. सुरुवातीचा काळ आपण पाहिलं, अमृत 11, मॅचलेस 11, राहुल 11 या संघामध्ये प्रमोद मात्रे यांची वर्णी लागायची. आणि पहिला ग्रामीणचा खेळाडू असेल, त्यानंतर निलेश म्हात्रे असतील, पिंट्या जोशी असतील, भरपूर खेळाडू खेळले. नंतर प्रमोद म्हात्रे हे नाव भरपूर चर्चेत राहिलं. आणि अमृत 11 हा संघ असा संघ होता. हॅलो चेक, हॅलो हॅलो. गोलंदाज प्रमोदला तुम्ही पाहतायत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता मोरेश्वरचा. डॉट चेंडूची इथे समाप्ती होईल. रिव्हर्स फटक्यासाठी तुमच्याकडे सराव असणं गरजेचं आहे. थोडंसं व्हॉल्यूम द्या. हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक, 1 2 3 हॅलो चेक. 28 धावा तुम्हाला धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. थोडंसं व्हॉल्यूम द्यायचंय. बॅकफुटला गेले, जागा बनवायची होती, कव्हरच्या दिशेने खेळत आहे, क्षेत्राच्या डीपमध्ये. इथे सिंगल मिळाली आहे. धावसंख्या 29 वरती पोहोचली. तिसरं षटक मार्ग साधन. 3 षटकांत तुम्ही जलपान करू शकता. पाण्याची व्यवस्था तुम्हाला मैदानाच्या आतमध्येच करण्यात आलेली आहे. पहिल्या मॅचमध्ये मयूर देवकर मॅन ऑफ द मॅच होते आपण पाहिलं तर. तेजस म्हात्रे यांनी पुरस्कृत केला संघ. रियान शिलेबन मोठी देसाईने पहिली मॅच जिंकली आणि दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार यांचा कटआउट तुम्हाला पाहायला मिळतो. आणि याच मैदानातला तो फोटो आहे. अशोक, तुझ्या माहितीसाठी तो फोटो आपल्या बरोबर कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावपलकावर धावा लागल्या त्या 10.00च्या सरासरीने 30 धावा धावपलकावरती लागल्या देसाई टीमच्या. आणि आता 12 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. ठीक. तर सन्माननीय स्वानंदजी बनगे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण यायचंय स्वागत कक्षामध्ये. मी सन्माननीय सिद्धार्थजी शेलार यांना विनंती करतो आपण यायचंय आपल्या शुभ हस्ते स्वागत कक्षामध्ये. सन्माननीय स्वानंदजी वनगे साहेबांचा सन्मान आपण पाहणार आहोत. प्रत्येकाने अहोरात्र मेहनत घेतलेली आहे आणि नक्कीच हा मित्रपरिवार किती मोठा आहे त्याची शाश्वती सातत्यानं येत आहे. तर सन्माननीय सिद्धार्थजी शेलार यांच्या शुभ हस्ते स्वानंद दादाचा सन्मान करताना आम्हाला आनंद होतोय. धन्यवाद, आपण आलात. आपलं मनपूर्वक स्वागत. त्यानंतर सन्माननीय महेंद्रजी देशपांडे आपण यायचं आहे. सन्माननीय महेंद्रजी देशपांडे ज्येष्ठ कार्यकर्ते, आपलं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही स्वागत कक्षात करतोय. सन्माननीय सिद्धार्थजी शेलार यांच्या शुभ हस्ते युवा नेतृत्व लाभलेलं आहे. त्यानंतर पुढे जाऊया आपण. सन्माननीय अग्नेश्वर अय्यरजी या. अग्नेश्वर अय्यरजी या सोशल मीडिया संयोजक आहेत. आपलं देखील स्वागत कक्षामध्ये आपण सन्मान सिद्धार्थजींच्या शुभ हस्ते करणार आहोत. अग्नेश्वरजी अय्यर. त्यानंतर आपण पुढे जाऊया. यशजी खांडके युवा मोर्चा उपाध्यक्ष डोंबिवली पूर्व. यशजी या. आपलं देखील सन्मान स्वागत कक्षामध्ये आपण करणार आहोत. त्यानंतर रुपेशजी पवार अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष आपण देखील यायचं. आपला देखील सन्मान व्यासपीठावर स्वागत कक्षामध्ये केला जाणार आहे. त्यानंतर आकाशजी बागडी दिव्यांग आघाडी अध्यक्ष आपण देखील यायचं. आपण तिकडे सन्मान तुमचा सन्मान त्या ठिकाणीच होईल. सर्व सन्माननीय पाहुणे ज्यांचा नामोल्लेख मी केलेला आहे आपण सर्वांनी या. सन्माननीय सिद्धार्थजी शेलार यांच्या शुभ हस्ते हे सन्मान होते. सोहमजी माने आपण जर असाल आपण यायचं स्वागत कक्षामध्ये. सोहमजी माने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक आजदेगावचे आपण पाहतोय विनोद जयराम काळन यांचे ते आगमन झाले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. गौरवजी कदम आणि गौरवजी तायडे आणि गौरक्षजी कदम दोघांनी या. सरचिटणीस युवा मोर्चा गौरवजी तायडे या. तसेच गौरवजी कदम आपण देखील यायचे.
आपला देखील सन्मान स्वागत कक्षामध्ये केला जाणार आहे. कारण कार्यकर्ता मित्रमंडळी या सर्व गोष्टी एका परिवारासाठी महत्त्वाच्या असतात आणि हा मोठा परिवार आहे SSCC आणि परिवाराला आपण खूप चांगल्या पद्धतीने साथ देत आहे ही महत्त्वाची बाब आहे. जाऊया चालू सामन्याच्या दिशेने. बॅक टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू. चौथं षटक स्टॅमिंग स्ट्रोक आहे. चेंडू बराच वेळ हवेत आहे मात्र डीप स्क्वेअर लेगवरनं क्षेत्ररक्षक येत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा मिळत आहेत. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 14 धावा करायचे त्या मॅचमध्ये. जय वागेश्वर, रिची प्रतिष्ठान देसाई टीमला, प्रमोद म्हात्रे सातत्याने या टीम्सला मार्गदर्शन करत सांगते. तुम्हाला रनिंग बिटवीन विकेट सुद्धा चांगली करणं गरजेचं आहे. कारण पूर्वीचा खेळ जर आपण पाहिलं तर देसाई गाव म्हणजे षटकारांसाठी ओळखलं जातं. सर्वात जास्त षटकार कोण मारत असेल तर देसाई गावचे खेळाडू. आता तसं क्रिकेट राहिलं नाही आहे. प्रमोदलाही माहिती आहे सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे. त्यामुळे सिंगल डबलला तुम्ही प्राधान्य द्या, फिटनेसकडे लक्ष द्या, या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. इथे फटका चांगला आहे मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्रक्षक डीपमध्ये आहेत. फिल्डिंग चांगली झाली मात्र 2 धावा दुसऱ्याही चेंडूवरती मिळाल्या आहेत. आता चेंडू शिल्लक आहे 10 धावा करायचे आहेत 12. पहिलं विजय संपादन करेल का इथे जय वागेश्वर, रिची म्हात्रे प्रतिष्ठान. या क्रीडांगणामध्ये अनेक आठवणी रिची म्हात्रेच्याही राहिलेल्या आहेत. एक जबरदस्त क्रिकेटर देसाई गावचे आज आपल्यामध्ये जरूर नाही आहेत. नेहमीच जेव्हा जेव्हा टेनिस बॉल क्रिकेटचा उल्लेख होतो वीरेन म्हात्रे, रणजित म्हात्रे, रिची म्हात्रे. याच क्रीडांगणामध्ये रणजित म्हात्रेने 6 चेंडू 6 षटकार मारले होते देसाई संघाचे, जो आपल्यामध्ये आज नाही आहे. मात्र त्याच्या आठवणी आपल्या सोबत आहेत. रिची म्हात्रेचा आम्ही नेहमीच उल्लेख करत असतो. आताच काही दिवसांपूर्वी आपण पहिले वीरेन म्हात्रे यांचंही निधन झालं, त्यांचाही आम्ही उल्लेख करत असतो. हे सर्व दिग्गज खेळाडू राहिले देसाई गावचे, ज्यांनी खूप चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे. सुखदेव काका म्हात्रे असतील, रवी म्हात्रे असतील, भरपूर खेळाडू दिले देसाई गावाने. सध्या 40+ सुद्धा खेळत आहेत. हा चेंडू कार्पेटच्या साहाय्याने खेळत आहेत लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्रक्षक डीपमध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे. यस नो हा कॉल होणं गरजेचं आहे. मोरेश्वरचा कॉल कदाचित होता की वेट. योग्य कॉल देतात मोरेश्वर पाटील नेहमीच. छोटा पॅकेज बडा धमाका अशी ओळख आहे मोरेश्वर पाटीलची. मात्र अजूनही या मॅचमध्ये शांत आहे कारण की ऋषीने 26 धावा केल्या त्या मॅचमध्ये. वैद्यकी तेजस बॅकफुटला गेले, फक्त दिशा दिले डीप पॉईंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे. हीच तो ओळख आहे मोरेश्वर पाटीलची. येतोय चौकार. टेनिस क्रिकेटमध्ये जय वागेश्वर देसाई संघ जो एकाच दिवशी 3 ठिकाणी फायनलमध्ये आला होता आणि त्यातल्या 2 फायनल मॅच त्यांनी जिंकल्या होत्या. हाही विक्रम आहे देसाई गावाच्या नावावरती. विनोद राईट मोर द विकेट. हलक्या हाताने खेळतात बघा. सॉफ्टचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक डीपमध्ये जरूर आहे आणि 1 बाउंस सीमारेषेच्या बाहेर जाईल. जबरदस्त बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये ऋषी प्रमोद म्हात्रे चौकार. फिल्डिंग लगेच लावायची आहे बघा. मगाशीच मी उल्लेख केला आहे संध्याकाळी अंधार लवकर होतो त्यामुळे आम्हाला 9 सामने कव्हर करायचे आहेत. त्यामुळे घाई करा प्लीज. प्रत्येक मॅच 5 ओव्हरची आहे आणि SSCC ट्रॉफीची ओळख आहे. प्रत्येक सामना हा 5 षटकांचा असतो. त्यामुळे घाई करा भालगाव टीम. ठीक. मी सन्माननीय साईदादा शेलार यांना विनंती करतोय. दिव्यांग आघाडी अध्यक्ष आकाश बागडी त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेनिमित्त करायचा आहे. प्रत्येकाचा हातभार भारतीय जनता पार्टीला लागलेला आहे आणि त्याचमुळे त्या सर्वांचा उचित सन्मान होणं हे आमचं कर्तव्य आहे. तर सन्माननीय आकाशजी बागडी दिव्यांग आघाडी अध्यक्ष यांचा विशेष सन्मान आपण सन्माननीय साईदादा शेलार यांच्या शुभ हस्ते पाहत आहोत. आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. बॅक टू कमेंट्री बॉक्स. नक्कीच बघा. बाहुबली ऑफ गौरीपाडा रवी म्हात्रे सुद्धा येतात. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. टेनिस क्रिकेटमध्ये नेहमीच चर्चा राहिली. हेमंत म्हात्रे, रवी म्हात्रे, सागर म्हात्रे, मयूर म्हात्रेला तुम्ही पाहतात. चांगले चांगले खेळाडू गौरीपाडांनी दिलेले आहेत
आणि आता इन ॲक्शन मध्ये असतील. हा चांगला चेंडू होता. गोलंदाजी करण्यासाठी आलेत गोलंदाज विश्व राणे आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत. एक चांगला गोलंदाज आहे, यंगस्टर आहे. संघनायक आपण बघतोय यष्टीरक्षक कृष्णा यांनी विश्वास दाखवलाय गोलंदाजावरती. इथे फटका चांगला आहे आणि विजयाचा चौकार येईल मोरेश्वर पाटीलच्या बॅटमधनं.